असं विचित्र अवस्थेत पाहून त्याला विचारू लागला, भाई कुठे होतास तू? आणि तुझी ही दुर्दशा कशी काय झाली? कोणी मारलं एवढं तुला? राजने मान वर करताच रोहनला त्याचे भयान रूप दिसले. राजचा चेहरा कातऱ्यांनी भरलेला, डोळ्यांचे बुबुळ गायब झालेले, हाताची नखं आणि बोटं सडली होती, डोकं फुटून त्यातला मेंदू बाहेर आलेला, पोट फुटून आतड्या बाहेर लटकत होत्या. रोहन घाबरून ओरडू लागला आणि पळायचा प्रयत्न करू लागला. तो पळत पळत प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच प्रवेशद्वार अचानक बंद झाले. वाड्यातले सगळे दारं खिडक्या बंद झाले. रोहन त्या वाड्यात अडकून राहिला. इतक्यात तिथे अंधार पसरला आणि अचानक त्याच्या तोंडाजवळ त्याला एका लहान मुलाची सावळी दिसली आणि लगेचच गायब झाली. हे सगळं भयान वातावरण बघून त्याची वाचाच बंद झाली. रोहन